हाँ आओ आज विक्रांत सर देते बाई असा कसा देत नाही असा कसा देत नाही असा कसा देत नाही अरे आवाज दो आवाज दो हम सब एक है चोर जुलम की टक्कर में संघर्ष। आता काय सांगणार तुम्ही आज जिल्हास्तरीय आंदोलन करत आहे, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? मॅडम नमस्कार, मी निखिल रौंदळकर स्वच्छ भारत मिशन ग्रामीणमध्ये गेल्या 21 वर्षापासून मी काम करतो आहे आणि आमच्या या जिल्हास्तरीय जे आमचं धरणे आंदोलन आम्ही इथे जे पुकारलेलं आहे, महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता समिती कृती समिती जी आहे आमची, तर या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। या आंदोलनामागची प्रमुख भूमिका आमची हीच आहे का गेल्या 4 महिन्यांपासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यांपासून ते जानेवारी महिन्यापर्यंत आमचे वेतन आम्हाला अजून शासन स्तरावरून प्राप्त झाले नाही। त्याच्यामागे प्रमुख कारण असं सांगितलं गेलेलं आहे राज्यस्तरावरून की जोपर्यंत जिल्हा स्तरावरून निधीचा खर्च होणार नाही, म्हणजे अभियानाच्या विविध घटकांवर निधी खर्च होणार नाही, तोपर्यंत या जिल्हा स्तरावरच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन अदा करता येणार नाही, असं जे पत्र शासनाने काढलेलं आहे ते अतिशय अन्यायकारक आहे। त्यामुळे एक 4 महिन्यांचं आमचं मानधन प्रलंबित आहे आणि सुरुवातीला ज्या पद्धतीने मी आपल्याला सांगितलं की गेल्या 21 वर्षापासून आम्ही कंत्राटी तत्त्वावर काम करतो आहे आणि पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाअंतर्गत 21 वर्षापासून काम करत असताना आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं नोकरीची जे स्थैर्यता नाही आहे, सुरक्षितता नाही आहे। त्या उलट शासनामार्फत ज्या काही कंत्राटी कर्मचारी नेमण्याच्या एजन्सी नेमल्या जातात, त्या एजन्सींमधून जे मनुष्यबळ जिल्हा लेवलला किंवा तालुका लेवलला दिल्या जातं, त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा PF कापला जातो, ESI त्यांचा इन्शुरन्स काढला जातो, परंतु स्वतः शासनाने गेल्या 21 वर्षापासून जे लोक नेमलेले आहेत, जे अधिकृतपणे या शासनाच्या सिस्टीममध्ये आलेले आहेत, अशा लोकांसाठी मात्र शासनाने कुठल्याही प्रकारचं प्रॉव्हिडंट फंड किंवा इन्शुरन्ससारख्या सुविधा केलेल्या नाही आहे, कुठलाही वैद्यकीय लाभ नाही आहे। महिला मंडळींना आम्हाला ज्या काही समजा ज्यांना प्रसूतीच्या ज्या रजा असतात त्याचीसुद्धा आम्हाला शासनाने गेल्या 21 वर्षापासून कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिलेल्या नाही आहे। तर एकंदरीत मानधन प्रलंबित असून त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते मानधन निश्चितच आहे, पण आतापर्यंत जे शासनामध्ये अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशन असेल, त्याच्यानंतर समग्र शिक्षा अभियान असेल, याच्यामध्ये आमच्यासारखे दीर्घकाळ कंत्राटी तत्त्वावर काम करणारे जे लोक आहेत यांना शासनाने शासनाच्या सेवेमध्ये समायोजित केलेले आहे। काही ठिकाणी समायोजन झालेलं आहे, काही ठिकाणी अधिसंख्य पद निर्मिती झालेली आहे। तर एकीकडे शासन एखाद्या विभागामध्ये कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करत आहेत आणि पाणीपुरवठा विभागाअंतर्गत जर 21 वर्षापासून ही मंडळी काम करत आहे, याच्याबाबत जर शासन उदासीन आहे तर कुठेतरी शासन स्तरावर या संदर्भाने आपल्याला एक आवाज उठवण्याचा आमचा संकल्प झालेला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा आमचा संघर्ष मुंबईपर्यंत जाऊन तिथे जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात आम्हाला शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। समोरचं पाऊल काय असणार आहे? समोरचं पाऊल मॅडम, आता आम्ही एक उद्या 6 तारखेपर्यंत आम्ही जिल्हा स्तरावर बसणार आहे। त्यानंतर आम्ही शनिवारी आमची मुंबईसाठी जी काही आमच्या नागपूर जिल्ह्यातून चमू जाणार आहेत, त्याचा बाकीचं जे काही जाण्या येण्याचा आमची जी प्रक्रिया राहणार आहे ती आम्ही नियोजन करून सोमवारी सकाळपासून आम्ही आझाद मैदानावर बसणार आहे। तर सोमवारी आमचं राज्य कृती समितीचं असं नियोजन आहे का सोमवारी आम्ही माननीय मंत्री कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील साहेब जे आहेत यांच्या बंगल्यासमोर आम्ही धरणे आंदोलन देणार आहेत। त्यानंतर दिनांक 10 तारखेला माननीय प्रधान सचिव GT हॉस्पिटलला आम्ही तिथे धरणे आंदोलन करणार आहे आणि 10 तारखेला आम्ही आझाद मैदानावर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही त्या संदर्भाने आमच्या मागण्या कायम आम्ही शासन दरबारी लावून धरणार आहे।